मित्रांनो नमस्कार. कोहम ते सोहम या पुस्तकावर गेले 9 दिवस आपण चर्चा करत आलेलो आहे. या पुस्तकाविषयी ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये काही शंका असतील त्याचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करत आलेलो आहे. आजचं 10वं सेशन आहे आणि आजच्या सेशनमध्ये मी एका महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालणार आहे. कारण मला असं वाटतंय, की ज्या कारणासाठी ज्या उद्देशाने मी हे पुस्तक लिहिलं, तो उद्देशच जर सफल झाला नाही, तर ह्या सगळ्या प्रोसेसला काही अर्थ नाही. सो आजचं सेशन मी बाळासाहेब लाखे यांच्या तिसऱ्या प्रश्नांवरून 3 प्रश्न त्यांनी विचारले मला. हे तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यांनी मला असं विचारलंय, आदरणीय सर, आपण दिवसभरामध्ये त्या स्पेसमध्ये असता, ती अवस्था तुम्ही गेले 20 वर्ष अनुभवत आहात. मला पण समजलं आहे, की मी अल्टिमेट रिॲलिटी आहे. मी अनंत आहे. परंतु ती अवस्था अनुभवता येत नाही. एक भाग. पुढे ते असं म्हणतात, की तुम्हाला तो साक्षात्कार झाल्यापासून म्हणजे 29 ऑगस्ट 2005 पासून ती अवस्था अनुभवाला येईपर्यंत आपण काय-काय फॉलो केलं आहे, की त्यामुळं तुम्हाला ती अवस्था अनुभवता आलेली आहे? काय केलं तुम्ही? त्या तो साक्षात्कार होईपर्यंत काय केलं? या सर्व गोष्टी जाणून घेण्याची आणि ती अवस्था अनुभवण्याची असल्यास मी काय फॉलो करायला हवं, याची मला आत्यंतिक ओढ लागलेली आहे. या सर्व गोष्टींवर सर आपण मला मार्गदर्शन करावे ही विनंती. गंमत बघा, हे सगळं कसं बरेच वेळा डिसेप्टिव्ह असतं. डिसेप्टिव्ह म्हणजे फसवं असतं. बरेच वेळा आपल्याला असं वाटतं, की आपल्याला झालेलं आहे, जाणीव झालेली आहे, पण ते फक्त इंटेलेक्चुअल असतं. जसं ह्यांनी म्हटलेलं आहे, की मला हे समजलेलं आहे, की मी अल्टिमेट रिॲलिटी आहे, मी अनंत आहे. पण ते अनुभवता आलेलं नाही. म्हणजे त्यांना हे सगळं इंटेलेक्चुअली कळलं, की मी अनंत आहे, मी अल्टिमेट रिॲलिटी आहे. पण अनुभवता आलं नाही. मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला हे अनुभवता येत नाही ना, की मी अनंत आहे, तोपर्यंत हे आपल्याला कळतच नाही. आणि कळलं तर ते फक्त इंटेलेक्चुअल लेव्हलला कळतं, ज्याला काही फारसा अर्थ नाही. अनुभूती असली पाहिजे. अनुभूती आली पाहिजे, की मी अनंत आहे. हा एक भाग. आणि पुढे ते म्हणतात, की 29 ऑगस्ट 2005 साली तुम्हाला जो साक्षात्कार झाला, तो साक्षात्कार होण्यासाठी तुम्ही काय केलंत? तोपर्यंत तुम्ही काय केलं? खरं सांगू? तोपर्यंत मी एका शीड नसलेल्या होडीप्रमाणे इकडे, तिकडे, तिकडे, तिकडे सर्वत्र भरकटत होतो. त्यामुळे साक्षात्कार घडण्यासाठी मी ठोस असं काहीही केलं नाही म्हटलं तरी चालेल. कारण काय करायचं माहितीच नव्हतं ना. कुठेही भरकटत होतो. कळतच नव्हतं काय करायचं. त्यामुळे कदाचित त्या युनिव्हर्सला वाटलं असेल, की हे इकडं-तिकडं भरकटायला लागलेलं आहे. ह्याला एखादा काहीतरी असा इन्साईट देऊया आणि याला जागं करूया. त्या इन्साईटला आपण इथं साक्षात्कार म्हणतोय. मला त्या साक्षात्कारावर अवलंबून राहावं लागलं, कारण मला मार्गदर्शक नव्हता. ह्या सगळ्या वाटेवरून कसं चालायचं, ह्याचं मार्गदर्शनच नसल्यामुळे कुठे वाट दिसेल तिथं जायचं. मग पुढे जाऊन कळायचं, की अरे हे डेड एंड आहे, इथं काही नाही, इथून पुढे वाटच नाहीये. मग परत यायचं, दुसरी वाट धरायची. अशी अनेक वर्ष गेली, 20 वर्ष गेली किंवा जास्त.
20 जास्त वर्ष गेली. या भरकटण्यातच गेली. आणि शेवटी ही एक इन्साईट मिळाली आणि मला कळलं, ओहो! हे 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 इथं यायचं आहे आपल्याला, हे कळलं पाहिजे. सो तो इन्साईट येईपर्यंत मी काहीच केलं नाही. ठोस असं काही केलं नाही. एकच केलं, की पोचायचं आहे ह्याचा ध्यास होता. हे धरून ठेवलं मनामध्ये, की पोचायचं आहे. कितीही वेळ लागला तरी चालेल, कसंही जाता आलं तरी चालेल, कितीही काट्याकुट्यातून पुढे जाता आलं तरी चालेल, जावं लागलं तरी चालेल, पण जायचं हा ध्यास ही एकच गोष्ट होती माझ्याकडे. पण मार्गदर्शन नव्हतं. पण मार्गदर्शक असता, तर एवढी 20-25 वर्ष भरकटायला लागलं नसतं. म्हणून कोहम ते सोहम लिहिलं, की जे लोक भरकटतायत माझ्यासारखे 20-20, 25-25 वर्ष, 40-40 वर्ष नुसती इकडं-तिकडं भटकतायत आणि काय नेमकं साधायचंय हेच कळत नाही. अशी ज्यांची अवस्था आहे, त्याला हे पुस्तक वाचून एक मार्ग मिळावा. कारण प्रत्येकाला एक मार्गदर्शक लाईव्ह स्वरूपात भेटतोच असं नाही. पण निदान हा ग्रंथ आपला गुरु ठरावा. कारण तो मार्ग दाखवणार आहे. म्हणून हे पुस्तक लिहिलं. पण आता मी तुम्हाला हे सांगणार आहे, की तुम्ही अनंत आहात ह्याची अवस्था अनुभवण्यासाठी काय करायचं? दॅट इज मोर इम्पोर्टंट. मी काय केलं इज नॉट इम्पोर्टंट. तुम्ही काय करायचं इज इम्पोर्टंट. कारण आता मी तिथं जाऊन आलेलो आहे. मला माहिती आहे. सो नीट लक्षपूर्वक समजून घ्या आधी, आपण काय करायचं आहे. ओके. आता पहिली गोष्ट, गेल्या 9 व्हिडिओमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की हा सगळा जो अध्यात्म वगैरे आहे, हा का करायचा? याचं प्रयोजन काय? हे करून आपल्याला त्याचा लाभ काय आहे? काय होणार आहे आपल्यामध्ये परिवर्तन? व्हाय फॉलो दिस स्पिरिच्युअलिटी? हे मी गेल्या 9 व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काही व्हिडिओमध्ये हेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की कसं कसं कळतं आपल्याला? काय कळलं पाहिजे? आज पुन्हा त्याची थोडीशी उजळणी करतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, की तुम्ही जर या मार्गावरती असाल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काय जाणून घेतलं पाहिजे? लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण मी असं म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला मी असं म्हणता, कोणाला मी म्हणताय? सर्वसाधारण माणूस या देहाला, या देहामध्ये आपण ज्या नावाशी असोसिएटेड आहे, आपल्याला जे नाव दिलं गेलं लहानपणापासून आपल्या आई-वडिलांनी, ते नाव मी प्रदीप पवार आहे. त्या प्रदीप पवारला मी समजतो. आणि मग या सगळ्या जडणघडणीमध्ये, या वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये माझं जे काही एक व्यक्तिमत्व तयार झालं, एक आयडेंटिटी तयार झाली. आपल्याला माहिती असतं ना आपला स्वभाव कसा आहे, आपल्या आवडी-निवडी कशा आहेत, आपले विचार कसे आहेत, आपली स्वप्न कशी आहेत वगैरे हे जी सगळी आपली एक आयडेंटिटी तयार होते, व्यक्तिमत्व तयार होतं, त्याला आपण मी म्हणतो. बरोबर आहे ना? त्यालाच तुम्ही मी म्हणताय. आता अध्यात्माचा प्रिमिस काय आहे? अध्यात्म काय सांगण्याचा प्रयत्न करतंय? की फंक्शनली, ट्रान्झॅक्शनली या सगळ्या व्यावहारिक जगामध्ये ज्याला तुम्ही मी म्हणताय, या आयडेंटिटीला, तुमच्या पर्सनॅलिटीला मी म्हणताय, ते बरोबर आहे. सही आहे. आणि त्या पर्सनॅलिटीच्या लेव्हलवरतीच तुमचं आयुष्य सगळं चालू आहे. जे काही तुम्ही काम करता, जे काही सगळं करता, ते ती पर्सनॅलिटीच घडवत आहे. बरोबर आहे? अध्यात्म काय म्हणतं? हा तुमचा बाह्यिक भाग आहे. तुमच्या अस्तित्वाचा हा बाह्यिक आउटर लेयर आहे. पण तुम्हाला एक इनर लेयर देखील आहे.
आणि तो इनर लेयर या बाहेरच्या लेयर इतका लिमिटेड नाहीये. तो इनर लेयर अनंत आहे, इनफायनाईट आहे. आणि तुम्हाला जर त्या इनर लेयरची जाणीव झाली, तर तुम्ही कॉन्शियसनेसमध्ये एक्सपांड होता. तुम्ही मग एक केवळ मर्यादित व्यक्ती म्हणून जगत नाही, तुम्ही अमर्याद होता. हे अध्यात्माला तुम्हाला सांगायचं आहे. दॅट इज द एंटायर आयडिया ऑफ स्पिरिच्युअलिटी. प्रॉब्लेम कुठे येतो? हे जाणून घ्यायचं कसं? हाऊ डू वी अंडरस्टँड दिस? हे का समजत नाही? कारण हे ज्याला आपण ह्या फंक्शनल मी आयडेंटिटीचा मी म्हणतोय ना, आपली बायोग्राफी. या बायोग्राफीला मी म्हणतोय ना, ही बायोग्राफी इतकी कंडेन्स झालेली आहे, इतकी गोठलेली आहे, की त्याच्या आत आपण जाऊ शकत नाही. त्याच्या आत जायला किंवा त्यातून बाहेर पडायला जो शिफ्ट लागतो, तो शिफ्ट घडू शकत नाही. कारण ह्या आयडेंटिटीमध्ये जे विचार, जे सगळे बुद्धीनी निर्माण केलेला सगळा जो प्रोसेस आहे, यामध्येच अडकलेलो आहे. या पिंजऱ्यात अडकलेलो. मग त्या पिंजऱ्यातल्या सगळ्या आयडेंटिटीला बघायला पिंजऱ्यातून बाहेर पडायला पाहिजे ना, त्याशिवाय पिंजरा दिसणार नाही. मग तो बघायचा कसा? तो कळणार कसा? मी पिंजऱ्यात आहे हे कळणार कसं? कोहम ते सोहम या पुस्तकामध्ये मी तपशिलामध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे कळावं म्हणून सांगतोय, कारण हे व्हिडिओ बघताना अनुभवता आला पाहिजे तुम्हाला. तुमचा प्युअर सेन्स, तुमचा प्युअर प्युअर ट्रू ट्रू सेन्स, तुमचा एसेन्शियल सेल्फ हा तुम्हाला व्हिडिओ बघताना पण जाणवला पाहिजे. कारण तो आहेच. तो आहेच. तो अनुभवता न येण्यासारखा नाही आहे. कारण तो कुठून प्राप्त नाही करायचा. त्याला प्रसन्न करायचा नाहीये, तो आहेच. मग काय हे थोडंसं आपण समजून घेऊया. आणि मी माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे थोडेसे अंतर्मुख व्हा. वाटल्यास डोळे झाका. आणि तुमची ही जी सगळी आयडेंटिटी आहे ना, जी तुम्ही गोळा केलेली आहे इतकी वर्ष, तुमचं नाव, गाव, तुमची बायोग्राफी थोडक्यात, ही अलगदपणे उचला आणि बाजूला ठेवा. आता ज्यावेळेस तुम्ही तुमची सगळी आयडेंटिटी, तुमचे विचार, तुमच्या धारणा, तुमची बायोग्राफी बाजूला ठेवता, तेव्हा उरतं काय ते बघा. काय उरलेलं आहे? बरेच लोक म्हणतात काही नाही उरलेलं. बरेच लोक म्हणतात काळोख दिसतोय समोर. तुम्हाला काय दिसतंय त्याच्याकडे बघू नका. कोणाला दिसतंय ह्याच्याकडे बघा. कोणाला दिसतंय ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्हाला लक्षात येईल, की तुमच्या आतमध्ये तुम्ही असण्याची एक जाणीव आहे. फक्त तुम्ही आहात याची जाणीव. आणि ती जाणीव बोधदायी आहे. म्हणजे त्या जाणीवेलाच बोध होतो, कळतं. नुसतीच जाणीव नाहीये ती. ती बोधयुक्त जाणीव आहे. बोध, बुद्ध, बुद्धत्व म्हणजे काय? ज्याला ह्या अवस्थेचा बोध होतो. कुठल्या अवस्थेचा? की सगळी आयडेंटिटी वगैरे काढून टाकल्यानंतर आत एक प्रेझेन्स आहे, असणं आहे. या प्रेझेन्सलाच अनेक लोक अवेअरनेस असं म्हणतात.
यालाच आत्मतत्व असं म्हणतात. यालाच चैतन्य म्हणतात. आता तुम्ही ह्याच्याबद्दल जर जागे झाला, ह्या असण्याकडे जर तुम्ही लक्ष द्यायला लागला, तिथं जर स्थिरावायला लागला, तर तुमच्या मनामध्ये जर एखादा विचार तरंग उत्पन्न झाला, तर तुम्ही तिथून त्या विचाराकडे बघू शकता. म्हणजे तुम्ही आणि तुमचे विचार या 2 वेगळ्या गोष्टी होतात. तुम्ही कोण बनता मग? त्या विचारांकडे बघणारा द्रष्टा बनता. ऑब्झर्व्हिंग कॉन्शियसनेस बनता. दर्पणाप्रमाणे, मिररप्रमाणे. मिरर नुसता मिरर, नुसता मिरर असेल तर काय त्याच्यासमोर काही नाही आहे असं कल्पना करूया. नुसता मिरर आहे. समोर आलं, की त्या मिररमध्ये त्याचं रिफ्लेक्शन उत्पन्न होतं ना. ते काढून टाकलं तर नुसता मिरर. ह्याच मिरर लाइक कॉन्शियसनेसला साक्षी म्हणतात. साक्षीत्व, साक्षी भाव, साक्षीदार. एखाद्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळेस साक्षीदार असतो, त्यावेळेस त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नसतो. तो फक्त तो गुन्हा बघणारा असतो तटस्थपणे. तसं या मनातून उत्पन्न होणारे विचार, भावना नुसते मनातून नव्हे, मनातून इंद्रियांमधून जी आज इन्फॉर्मेशन जाते, त्या इन्फॉर्मेशनकडे बघणारं तत्व जे आहे, आतलं बोध तत्व, द्रष्टा, ह्याची जर तुम्हाला जाणीव झाली, तर तुम्ही तुमच्या सेंटरला येता. आता तुम्ही कुठे आहे? बाहेर या मनबुद्धी अहंकाराच्या रिंगणामध्ये, चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहात. हा चक्रव्यूह भेदून ज्यावेळेस सेंटरला येता, त्यावेळेस तुम्ही नुसत्या असण्याच्या अवस्थेमध्ये असता. आहे याची जाणीव, याचा बोध आणि मग काही उत्पन्न झालं, तर तेही दिसतं. त्याचाही बोध होतो. त्यामुळे तुम्ही बोधी बनता. प्युअर बोधी, शुद्ध बोधी. तिथं बुद्धी नाहीये. काही तिथं डिस्कशन नाहीये. हे बरोबर, ते चूक असलं काही नाहीये. नुसता बोध आहे. सिनेमाचं स्क्रीन जसं असतं, ते पिक्चर पडल्यानंतर त्या स्क्रीनवरती सगळी ॲक्शन, ड्रामा सगळं असतं. ते प्रोजेक्शन बंद केलं की स्क्रीन कसं तटस्थ असतं. कुठलं पिक्चर त्याच्यावर पडतंय त्याला ते परिणाम करत नाही. तसे तुम्ही जो बोध तत्व आहे तुमच्यातलं, ते निर्लेप असतं. कुठला विचार आहे ह्याच्याशी त्याला काही फरक पडत नसतो. फक्त विचार आहे ह्याचा बोध होत असतो. मग रोज तुमच्या गतीप्रमाणे या तुमच्यातल्या बोधितत्वाबद्दल, या असण्याच्या जाणीवेबद्दल, या आत्मतत्वाबद्दल तुम्ही, त्या आत्मतत्वाबद्दल तुम्ही जर जागे होऊ लागला, तुम्ही आता जागे कशाबद्दल आहे? त्या मनाबद्दल आहे, त्या विचारांबद्दल आहे, त्या सगळ्या बाहेरच्या सगळ्या टर्ब्युलन्स बद्दल आहे. आत जाऊन त्या सगळ्या तुमच्या बाहेरून चाललेल्या गोष्टी आहेत आणि आत तुम्ही स्थिर आहे, बोधी अवस्थेत आहे, असण्याच्या अवस्थेत आहे. हे सगळं तुम्हाला दिसतं आहे. ते तुम्हाला चिकटत नाही, तुम्ही त्याला चिकटत नाही. तुम्हाला फक्त दिसतं आहे. या आतल्या अवस्थेमध्ये जर तुम्ही स्थिरावायला लागला, तर तुमच्यातलं हे अनंत जे आहे, ह्याची तुम्हाला जाणीव होते. कारण ते बोधी तत्व जे तुमच्या आतलं आहे, ते लिमिटेड नाहीये, ते तुमचं नाहीये. अखंड इथं सृष्टीमध्ये जे चैतन्यमय आहे, त्या सगळ्यांच्या आतमध्ये तेच तत्व आहे.
त्यामुळे तुमचं एकट्याचं नाहीये ते आणि ते अनंत आहे. नुसतं चैतन्य नाही, इथं जे काही निर्माण झालेलं आहे अस्तित्वामध्ये, ग्रह ताऱ्यांपासून सगळं जे काही निर्माण झालेलं आहे, कशात निर्माण झालेलं आहे? या अनंतामध्ये निर्माण झालेलं आहे. ते तुम्ही आहात. अहम ब्रह्मास्मी. चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम. ते जे बोधितत्व आहे, ते तुमचं नाही आहे, अस्तित्वाचं आहे. तुम्ही स्वतःला कोण समजता? मन, आयडेंटिटी. पण हे तत्व आयडेंटिटी नाही आहे. हे तुमच्या आतली सीड आहे, ज्याच्यामुळे तुम्ही उत्पन्न झालेला आहे. याची जर जाणीव तुम्हाला तुमच्या गतीनं 5 मिनिटं, 10 मिनिटं जर ह्याची जाणीव व्हायला लागली, तर हळू हे जागृत व्हायला लागतं. आणि मग मनामध्ये उत्पन्न झालेले विचार बघू शकता. भावनांकडे बघू शकता. मग विचार आल्या जे आपण रिएक्टिव्ह होतो, ते रिएक्टिव्ह न होता आपण प्रोएक्टिव्ह व्हायला लागतो. म्हणजे विचारातून ॲक्शन जी करतो आपण ऑटोमॅटिकली, ती ॲक्शन करायच्या आधी आपल्याला कळतं, की ॲक्शन करायची गरज आहे काय? हा विचार आलेला आहे, ह्याला प्रतिसाद देण्याची गरज आहे काय? आपण प्रोएक्टिव्ह बनायला लागतो. आणि मग हे जसं वाढायला लागतं, तसं तुम्ही या सगळ्या तुमच्या बायोग्राफीपासून, तुमच्या आयडेंटिटीपासून मुक्त होता. जीवनमुक्त होता. आणि त्याच्या त्या आत्मतत्वामधला जो एक अनंत असण्याचा, स्वस्थ असण्याचा, शांत असण्याचा, निवांत असण्याचा जो त्याचा स्वभाव आहे, त्या स्वभावामध्ये विसावता. आता तुम्ही कुठं आहे? प्रभावामध्ये आहे. जायचं कुठं आहे? स्वभावामध्ये. सो हळू बेबी स्टेप्स घ्या. काही आपल्याला ओव्हरनाईट बुद्ध होण्याची काही गडबड नाहीये. फक्त तुम्हाला हे जाणवू दे, की तुम्ही ज्याला मी म्हणताय ना, मग काय होतं, एक इम्पोर्टंट घटना इथे घडते. तुम्ही आयडेंटिटीला न म्हणता हा मी शिफ्ट होतो आणि त्या आत्मतत्वाला तुम्ही मी म्हणायला लागता. मी असं संबोधता तुम्ही कोणाला मग? व्यवहारात ठीक आहे, व्यवहाराला तोच मी आहे. तो सोडून द्या. या व्यवहार आणि अध्यात्म हे मिक्स करू नका. समजून घेताना हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्या. समजण्यासाठी तरी एकच आहे सगळं. पण समजण्यासाठी वेगळं आहे असं समजा. व्यवहारामध्ये तुम्हीच आहे मी. पण काम झाल्यानंतर बाहेरचं सगळं बाहेर दिवसभर आपण काम करून आल्यानंतर कुठे येतो? घरी येतो आणि घरी विसावतो. तसं व्यवहाराच्या लेव्हलला सगळा उद्योग करून आल्यानंतर आपण आपल्या या केंद्रामध्ये येऊन जर विसावलो, तर त्या अनंतामध्ये आपण अनंत होऊन जातो. ही साधना आहे. ह्याच्याशिवाय दुसरी कोणतीही साधना, जे अनेक लोक मेकॅनिकल साधना करतात, की आम्ही रोज 20 मिनिटं ध्यान करतो. आम्ही रोज 1 तास ध्यानाला बसतो. उपयोग काय? 1 तासानंतर परत तुम्ही त्या मनामध्येच जाता. ध्यान म्हणजे लक्ष. कशाकडे लक्ष? या सगळ्या बाहेरच्या मनाकडे आणि त्याच्या उद्योगाकडे लक्ष. ते 24 तास पाहिजे. पण सरावाला 10 मिनिटं, 15 मिनिटं ठीक आहे. या अंडरस्टँडिंगला तो सराव करा. मेकॅनिकली करू नका. आणि या अंडरस्टँडिंगला तुम्ही करायला लागला, तर ती आतली जागृती वाढायला लागेल. आणि मग तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचं जे अनंत स्वरूप आहे, त्याची तुम्हाला अनुभूती येईल. कारण अनंतच व्हाल, लिमिटेड होणार नाही. हा व्हिडिओ एकदा ऐकून कदाचित कळणार नाही. कळेपर्यंत ऐका आणि या तुमच्या केंद्रामध्ये स्थिरावायची साधना सुरू करा. लेट इट बी फॉर 1 मिनिट. लेट इट बी फॉर
5 सेकंड्स सेंटरला या. आणि मी हा बाहेरची आयडेंटिटी नसून मी सेंटर आहे. आणि ती कशी सेंटर एक्सपिरियन्स करायचं आता तुम्हाला सांगितलंय मी. आयडेंटिटी बाजूला केल्यावर आज सेंटरच आहे. सो ते प्राप्त करायचं नाहीये, ते आहेच. फक्त त्याची जाणीव झाली पाहिजे. विचार करा. या मार्गावर चालणारे असाल, तर दिस इज द शॉर्टेस्ट कट. ह्याच्यापेक्षा शॉर्टर काही नाहीये. तुमची वेळ आली असेल आणि या मार्गातून आज जायचं असेल तुमच्या त्या पिंडाला, तर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित मदत करेल, याबद्दल काही शंका नाही. याच विषयी आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंटमध्ये विचारा किंवा माझ्या मेल आयडी वरती मला मेल करा. माझा मेल हे पुस्तक याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. या बाबतीत आणखीन कोणतेही प्रश्न असतील, ठोस असतील, तर निश्चित विचारा. धन्यवाद.